मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आता जो महायुतीचा जो प्रचंड विजय झाला त्याच्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटलं का? आश्चर्य वाटण्यासारखं त्याच्यामध्ये कोणतीही गोष्ट नव्हती. कारण हा जी विजयाची जी परंपरा आहे ती पुढे अखंड चालू राहील हे त्यांनी त्याच वेळेस 2024ची जी काही विधानसभेची निवडणूक झाली त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होतं. कारण तुम्हाला आठवत असेल 2024च्या निवडणुकीपूर्वीची जर तुम्ही भाषणं काढून बघितली विधानसभेच्या तर त्यावेळेस तुम्हाला हे समजून येईल की त्या ठिकाणी स्पष्टपणाने सांगितलेलं होतं की या ठिकाणी महायुतीचा न भूतो न भविष्यत अशा प्रकारचा मोठा प्रचंड विजय होणार आहे आणि 2/3 मेजॉरिटीने आम्ही जिंकणार आहोत आणि जी महाविकास आघाडी हे आहे त्याचा पूर्ण धुवा उडणार आहे हे त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होतं आणि ती जी भविष्यवाणी त्यांनी केली होती ती खरी झाली. त्यानंतर तुम्हाला आठवत असेल की यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्यावेळेस निवडणुका जाहीर होण्याच्या अगोदरच महाराष्ट्रातील एका मंत्र्याने टीव्ही चॅनलवर येऊन स्पष्टपणाने छाती ठोकपणाने सांगितलं होतं की या ठिकाणी संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या आम्ही 51% मत प्रतिशतापेक्षा जास्त घेऊन आणि 2/3 मेजॉरिटीने आम्ही जिंकणार. त्यामुळं आता जे निकाल लागले त्याच्यामध्ये कोणालाही आश्चर्य वाटण्यासारखी काही गोष्ट नाही. परंतु लोकांना आता आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटलं पाहिजे की हे जे निकाल लागत आहेत ह्या निकालामागे नक्की काय रहस्य दडलेलं आहे. ते रहस्य लोकांना जाणून घ्यायची उत्सुकता लागलेली आहे. कारण तुम्ही जर बघितलं असेल तर मागच्या संपूर्ण वर्षभरामध्ये राहुल गांधींनी 2-3 पत्रकार परिषदा घेतल्या. त्याच्यामध्ये हे जे काही वोट चोरी हा जो प्रकार आहे तो त्यांनी त्या ठिकाणी पुराव्यासहित इलेक्शन कमिशन जो आहे निवडणूक आयोग त्याच्यावर पूर्ण आरोप केलेले आहेत. परंतु निवडणूक आयोगाने आजपर्यंत त्याला उत्तर दिलेलं नाही. एवढंच नसताना आता जो ह्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये राज्य सरकारची जी भूमिका आहे किंवा राज्य निवडणूक आयोगाची जी भूमिका आहे ती याच्यामध्ये महत्त्वाची आहे. कारण ह्या राज्याच्या निवडणुका होत्या, स्थानिक पातळीवरच्या निवडणुका होत्या. त्याच्यामुळं ह्याची पूर्ण जी जबाबदारी आहे ती या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्या मागे जाण्यापूर्वी आपल्याला ह्या ज्या निवडणुका आपल्या इथं झाल्या किंवा जे निकाल आपल्या इथं लागले त्याच्यापूर्वी 2 गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतील. एक म्हणजे तेलंगणामध्ये निवडणूक झाली, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्या ठिकाणी पंजाबमध्ये निवडणुका झाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. त्या दोन्ही ठिकाणी बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या आणि दोन्ही ठिकाणी हे जे काही NDA आहे किंवा जे काही देशाचं जे केंद्रीय सरकार आहे त्यांचा पूर्णपणे त्या ठिकाणी धुव्वा उडाला. किंवा बॅलेट पेपरमध्ये म्हणा किंवा जे पोस्टल वोट आहे त्याच्यामध्ये जो विरोधी पक्ष आहे त्याला जास्त बहुमत मिळतं. परंतु ज्यावेळेस EVMचा प्रकार सुरू होतो त्यावेळेस मात्र हा जो विरोधी पक्ष आहे तो सर्व ठिकाणी हारताना दिसतोय. सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेने ही समजून घेतली पाहिजे की ज्यावेळेस तेलंगणामध्ये किंवा पंजाबमध्ये ह्या ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेस त्या बॅलेट पेपरवर झाल्या आणि ह्याच्यामध्ये काय असेल ती गोष्ट वेगळीच आहे. म्हणजे वोट चोरी किंवा EVM हे गोष्ट वेगळीच आहे. ह्याच्यामध्ये आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट आपण समजावून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे की या सर्वामध्ये राज्य निवडणूक आयोगाची जी भूमिका आहे ही महत्त्वाची. तुमच्या लक्षामध्ये येते का दोन्ही ठिकाणी जे विरोधी पक्ष आहेत त्यांचं सरकार आहे. जर तुम्ही बघितलं असेल कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे किंवा तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे. त्याच्यानंतर आम आदमी पार्टीचं सरकार हे पंजाबमध्ये आहे. दोन्ही ठिकाणी ज्या ठिकाणी ह्या निवडणुका झाल्या त्या दोन्ही ठिकाणी किंवा बॅलेट पेपरवर ज्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणी विरोधी पक्ष आहे, डबल इंजिनचं सरकार नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्याच्यासाठी मात्र हा जो राज्य निवडणूक आयोग आहे त्यांनी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केलेत असं दिसत नाही किंवा त्यांनी आपले अधिकार त्या ठिकाणी वापरले हे सुद्धा दिसत नाही. कारण तुम्ही जर बघितलं किंवा ही गोष्ट एक सर्वात महत्त्वाची आहे, महाराष्ट्रातील लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी ही राज्य निवडणूक आयोगाची आहे. केंद्राचा जो निवडणूक आयोग आहे केंद्रीय निवडणूक आयोग त्याच्याकडं ही जबाबदारी घटनेने किंवा संविधानाने दिलेली आहे की ज्याच्यामध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेची जबाबदारी ही केंद्रीय निवडणूक आयोग, लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी ही केंद्रीय निवडणूक आयोगाची आहे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या राज्य निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. कारण 92 साली 93 साली त्या ठिकाणी 72 आणि 73वी जी घटनादुरुस्ती झाली त्या घटनादुरुस्तीनुसार हा जो अधिकार आहे हा राज्य निवडणूक आयोगाला दिलेला आहे आणि स्वायत्तता ही घटनेने
त्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाला दिलेले आहे. त्यामुळे राज्यामध्ये कशा प्रकारे निवडणुका झाल्या पाहिजेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कशा प्रकारे झाल्या पाहिजेत हे ठरवण्याचा संपूर्ण अधिकार हा राज्य निवडणूक आयोगाला आहे. परंतु ज्याप्रमाणे तेलंगणामध्ये आणि पंजाबमध्ये तिथला जो राज्य निवडणूक आयोग आहे त्याने आपला अधिकार वापरला, परंतु महाराष्ट्रामधला राज्य निवडणूक आयोग कोणत्याही प्रकारे त्याचे अधिकार वापरत नाही. किंवा या ठिकाणी आपण जर बघितलं असेल, ज्यावेळेस हे महाविकास आघाडीचे लोक जाऊन त्या ठिकाणी हे जे पुढारी नेते त्या ठिकाणी जाऊन त्यांना भेटले होते, त्याच वेळेस सर्वात पहिला जो मुद्दा होता तो मतदार याद्यांवरचा होता. त्या ठिकाणी ज्यावेळेस त्या ठिकाणी भेटले त्यावेळेस त्या राज्य निवडणूक आयोगाने सांगितलं की ह्या ज्या मतदार याद्या आहेत त्या आमच्या अधिकारामध्ये येत नाही, त्या केंद्रीय पातळीवरून आम्हाला येतात. त्यानंतर ईव्हीएमचा मुद्दा आला. त्या ठिकाणी त्यांनी पण सांगितलं राज्य निवडणूक आयोगाने की आम्ही ईव्हीएमच वापरणार. दोन्ही ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं, परंतु हे जे काही निवडणूक आहे ह्या राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आदेशाच्या प्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी त्या लादल्या आणि त्या पुढे घेऊन गेले आणि त्याचा जो काही निकाल आहे हा आपल्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला जी स्वायत्तता 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीने दिली त्याचा त्यांनी वापर केला नाही. का केला नाही हा प्रश्न आहे. आणि जर त्यांनी अशाच प्रकारे इथून पुढे जर आपला अधिकार हा गहाण टाकला किंवा राज्य निवडणूक आयोगाने जर आपले अधिकार वापरले नाहीत किंवा तुम्ही जर बघितलं असेल ज्या पत्रकार परिषदा झाल्या ज्यावेळेस ह्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्यावेळेस चालू होत्या त्यावेळेस सुद्धा अनेक प्रश्न आणि अनेक आरोप त्या ठिकाणी निवडणूक आयोगावर झाले, पत्रकार परिषदा झाल्या, अनेक गोष्टी निवडणूक आयोगाच्या राज्य निवडणूक आयोगाच्या नजरेला आणून दिल्या. परंतु त्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोग एक प्रकारे निष्क्रिय झाल्यासारखा त्या ठिकाणी वागला आणि राज्य निवडणूक आयोगाने या ठिकाणी लोकांच्या विश्वासाला एक प्रकारे तडा दिलेला आहे. आता महाराष्ट्रातील जनतेने हा विचार केला पाहिजे की जर आम्ही या ठिकाणी टॅक्स देतो, आम्ही मत देतो, परंतु आमच्या मतांवर आणि आमच्या पैशांवर हा देश चालतो आणि हे जे संविधान आहे हे संविधान आमच्यासाठी आम्ही निर्माण केलं आहे. जे प्रतिनिधी आम्ही निवडतोय ते आमच्या वतीने काम करण्यासाठी आम्ही निवडतोय, जे सरकार आम्ही निवडतोय ते आमच्या वतीने काम करण्यासाठी आम्ही निवडतोय. आणि त्याच्यामध्ये जर आमचा से नसेल, जर आम्ही नागरिक म्हणून जर आम्ही म्हणतो की आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे तर निवडणूक आयोग का ऐकत नाही, ह्याचं उत्तर आता लोकांनी निवडणूक आयोगाला विचारलं पाहिजे की तुम्ही आम्ही ज्यावेळेस मागणी करतो ही तुम्ही का ऐकत नाही किंवा तुमचे जे अधिकार आहेत हे तुम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे का गहाण टाकले. किंवा ज्याप्रमाणे तेलंगणामध्ये किंवा पंजाबमध्ये तिथला निवडणूक आयोग ज्या प्रकारे काम करतो त्याप्रमाणे महाराष्ट्रातला निवडणूक आयोग का काम करत नाही, ह्या ज्या गोष्टी आहेत हे जे प्रश्न आहेत हे आता लोकांनी निवडणूक आयोगाला विचारले पाहिजेत. कारण ज्या प्रकारचे निकाल 2024च्या विधानसभेनंतर आता हे लागलेले आहेत हे बदलू शकणार नाहीत. कारण अशा प्रकारची ही जी परंपरा आता सुरू झालेली आहे ही पुढे थांबणार नाही. म्हणजे चाराने टाकून रुपया उचलायचा प्रकार हा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे. चाराने टाकून रुपया उचलणं कशाला म्हणतात? 75% मतं ही स्वतःला घ्यायची आणि 25% मतं हे विरोधी पक्षाला द्यायची. म्हणजे जेणेकरून लोकांना पण सांगता येतं की आम्ही सर्व ठिकाणी जिंकू शकलो असतो जर आम्ही सेटिंग केली असते तर. परंतु विरोधी पक्षाला सुद्धा इकडे जागा मिळाल्या, तिकडे जागा मिळाल्या, इकडे जागा मिळाल्या. आणि म्हणतो विरोधी पक्षाने सुद्धा लोकांच्यासाठी काम केलं पाहिजे. विरोधी पक्षाची जबाबदारी आहे की लोकांचा जो आवाज आहे तो त्यांना उचलला पाहिजे. नाही ते 25% जे मतं आहेत ते सुद्धा आता विरोधी पक्षाला द्यावे की नाही ह्याचा विचार आता लोकांनी केला पाहिजे. आणि खरोखर ही जी लोकशाही आहे ही लोकशाही कुठल्या बाजूने चाललेली आहे. आणि तुम्ही जर बघितलं असेल 2014 पूर्वी अनेक वेळा असं ऐकायला मिळत होतं की कुठे नेऊन ठेवले आहे महाराष्ट्र माझा. आता पुन्हा एक वार हे विचारायची पाळी आलेली आहे की कुठे नेऊन ठेवली लोकशाही आमची. आणि हा जो प्रकार आहे हा आता लोकांनीच थांबवणं गरजेचं आहे. त्यासाठी लोकांनी प्रश्न विचारला पाहिजे, आवाज केला पाहिजे आणि लोकांनी सांगितलं पाहिजे की आमचे अधिकार हे आम्ही तुम्हाला गहाण तुमच्याकडे ठेवलेले नाहीत. आमचे अधिकार हे आम्ही मागणार आणि जोपर्यंत तुम्ही अधिकार मागत नाही तोपर्यंत ह्या परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. म्हणून जनतेने महाराष्ट्रातील ठरवलं पाहिजे की निवडणूक आयोग का काम करत नाही किंवा या ठिकाणी राज्य सरकार का काम करत नाही किंवा आम्ही जर एखादी गोष्ट मागतोय एक जनता म्हणून किंवा नागरिक म्हणून तर आमच्या मागण्या का पूर्ण केल्या जात नाही याचा प्रश्न आणि याची उत्तरं आता जनतेने मागितले पाहिजेत. तुम्हाला काय वाटतं तुम्ही या व्हिडिओवर कमेंट करून सांगू शकता. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.